जरा संधिवाताचा त्रास होता आणि माझं युरिक ऍसिड 60 होतं, 60 होतं. आता 5 महिन्यांच्या औषध उपचारानंतर माझं युरिक ऍसिड 7.6 ला पर्यंत आला आहे. नमस्कार, डॉक्टर हरिदास मुंडे, संत कृपा आयुर्वेद क्लिनिक अनदूर. माझ्याकडे 5 महिन्यापूर्वी पेशंट आले होते सोलापूरहून. आपण त्यांना विचारूया की त्यांना काय त्रास होता आणि आता काय आहे, 5 महिन्यानंतर किती रिलीफ आहे. भेटूया आपण. मॅडम आहेत सोलापूरच्या. मॅडम, तुमचा परिचय द्या. नमस्कार, मी भारती विधाते. मी केएल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये टीचर आहे आणि माझ्या सहकारी मैत्रिणींनी मला मुंडे सरांचा रेफरन्स दिला होता. मला जरा संधिवाताचा त्रास होता आणि माझं युरिक ऍसिड 60 होतं, 60 होतं. जिथे लोकांना हातपाय वाकडे वगैरे होतात तेव्हा मी सरांकडे आलेले. आता 5 महिन्यांच्या औषध उपचारानंतर माझं युरिक ऍसिड 7.6 ला पर्यंत आला आहे. युरिक ऍसिडची नॉर्मल लेवल आहे म्हणजे 2 पासून ते 7.2 पर्यंत. तर 7 असणं म्हणजे 7 युरिक ऍसिड असणं हे हायेस्ट लिमिट आहे. पण 5 महिन्यापूर्वी जेव्हा मॅडम माझ्याकडे आल्या मागच्या 5 महिन्याखाली, त्यावेळेस त्यांचं 60 होतं, जे की एकदम अबनॉर्मल आहे. सगळे सांधे तुमचे कसे होते मॅडम? भरपूर सूज होती, मला चालताना वगैरे पण भरपूर त्रास व्हायचा. तर आता कुठल्या सांध्यांवरती काही सूज वगैरे काही नाहीये. आणि आयुर्वेदिकच्या मेडिसिनचं एवढंच आहे की तुम्हाला थोडं जास्त दिवस घ्यावे लागतात, पण त्याचा इफेक्ट लॉंग लास्टिंग असतो आणि साईड इफेक्ट तर अजिबात नसतो. त्यामुळे संधिवाताच्या रुग्णांना मला सांगायचं आहे, आपल्या युट्यूबवरती बरेच व्हिडिओ आपण शेअर केलेले आहेत, तर ते तुम्ही बघू शकता. आणि युरिक ऍसिडचा विषय निघाल्यामुळे म्हणलं मॅडमला आपण आता एक व्हिडिओ करूया, कारण 60 वरून 7 वर येणं हे फार म्हणजे अगदी पिक्युलर आहे, जे की बऱ्याच ऍलोपॅथीच्या डॉक्टरांना सुद्धा ते जमत नाही आणि आयुर्वेदामध्ये ही ताकद आहे. आणि त्यामुळं बऱ्याच लोकांनी आयुर्वेदाकडे तुम्ही सगळ्यांनी आलं पाहिजे, वळलं पाहिजे. हा एकमेव उद्देश आहे आणि आयुर्वेद आपल्या घरोघरी पोहोचवण्याचं काम हे आम्ही करत आहोत. एकदा संत कृपा आयुर्वेद क्लिनिकला आपण एकदा अवश्य भेट द्या. डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर वगैरे सगळं दिलेला आहे. धन्यवाद. रामकृष्ण.